कमेंटमध्ये सांगा हे दोन कार्टून कुठले आहेत. वेलकम बॅक टू चॅनल गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आता 2 दिवस झाले आपण मालदीवला आलो आहे. ॲक्च्युली जॉबसाठी आलो आहे आपण. 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे आपला. आजच कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे. तर 2 दिवस झालं मला काय म्हणजे उमजत नव्हतं काय कसं, पण आता मी स्टेबल आहे. तर आता आपल्याकडं आता माझी फोनची बॅटरी पण 79%वर आली, म्हणजे बॅटरी पर्सेंटेज. त्यामुळे बॅटरी आपल्याला टिकत नाही, त्यामुळे चार्जिंगला लावला. आता फोन स्टार्ट केला आता आपण. तर 2 दिवस मी मोस्टली इथं फक्त मला सेटल व्हायला 2 दिवस झाले. आता तर हॉटेलला अजून जॉब पण चालू नाही झाला माझा. ते 200-300 किलोमीटर लांब एक डिंडो काहीतरी आयलंड आहे, त्या साईडला आहे. तर आपण मेन आता मालदीव सिटीमध्ये. आता आपण ते बघूया बाहेर सिटी कशी आहे काय. फक्त 8 किलोमीटरचा हा बेंट आहे, जसं ही मालदीव त्यांची मेन नॅशनॅलिटी आहे. तर आपण बाहेर जाऊन बघूया. आता संध्याकाळचे 6 वाजलेत. आपण बाहेरचं वेदर बघूया आणि आपण थोडं समुद्राच्या साईडला जाऊया आणि बघूया काय कसं आहे. तर बघू शकता इथं अशा प्रकारच्या टॅक्सीज राहतात. तुम्हाला दिसू शकतं रस्त्यावर म्हणजे असं हातगाडी वगैरे इकडं तसं काहीच नाही. सगळ्यांचे जे शॉप्स आहे वेगवेगळे, आणि मोस्टली तर स्कूटी म्हणजे आपल्याकडचे स्कूटीज यूज करतात. बाईक्स मोस्टली तुम्हाला कमी, एकदम कमी दिसतील. बघितलं मित्रांनो की इथं जे कन्स्ट्रक्शन होत असतं कुठल्या बिल्डिंगचा वगैरे किंवा कशाचाही, तर ते पूर्ण कवर करतात सगळं. तुम्हाला मी दाखवतो. बाहेर धूर वगैरे उडायला नको, काय डस्ट वगैरे नको, कुठलं घाण नको आहे, त्यामुळे पूर्ण ते कवर करतात. तिथलं काम तिथंच राहतं सगळं. बाहेर कचरा इथं विषयच नाही इथं. हे खूप चांगलं यांनी मेंटेन केलं आहे. आणि कचरा तुम्हाला कुठे दिसणार पण नाही. आपण कसं फेकतो वगैरे असं काही. कार्स तुम्ही बघशाल ना, प्रत्येक कारला फिल्मिंग आहे, म्हणजे आहे. मोस्टली 70-80% कार्स बघितले मी तर प्रत्येकाला ब्लॅक विडो, ब्लॅक शीट्स आहेत. हे आपण मेन बेंटच्या साईडला आलो आहे सई. हे आपण या माले सिटीचे एकदम कॉर्नर आलं. फक्त 8 किलोमीटरचा बेल्ट आहे. कुठं तुम्हाला इथून ट्रॅव्हल करायचं असेल तर इथून डायरेक्ट बोटनीच तुम्हाला दुसऱ्या आयलंडला जाता येतं. आणि सेकंड ऑप्शन म्हणजे एअरप्लेन. हे एअरपोर्ट आहे, मेन एअरपोर्ट आहे ते. ठिकाणी बघितलं तर पार्किंगला खूप स्पेस आहे असं यांना, म्हणजे मोस्टली अर्धा 1-1 किलोमीटर नंतर पार्किंगला त्यांनी एवढी जागा सोडली कुठं कुठं. एवढी नाही तर छोटी म्हणा असं, तरी पण यांची पॉप्युलेशन जास्त आहे त्यामुळं गाड्या येतं रोडवर. त्यामुळे तर पार्किंग खूप स्पेस सोडलं आहे. आणि आपल्याकडे जसं ॲम्ब्युलन्स राहते, रोड ॲम्ब्युलन्स आपल्याकडे कशी राहते आपल्या इंडियामध्ये किंवा बाहेर कुठे म्हणा, तिथं मोस्टली लांब लांब अजून टाकू आहे तिथं पण काय ते एमर्जन्सी वगैरे आहे. त्यामुळे यांनी अशी सी ॲम्ब्युलन्स ठेवली आहे. बघा, या बोटनी ते पेशंटला इकडं तिकडे ट्रान्सफर करतात. काहीतरी यांची ॲटिट्यूड वगैरे चालू होती, त्यामुळे सगळ्या कस्टमर्सला बाहेर काढलं होतं त्यांनी आणि शूट चालू होतं त्यांचं. हे कार्टून कुठले जरा सांगता का? एक तर सॉनिक आणि दुसऱ्याचं नाव जरा आठवत नाही. मोस्टली 6-6 साल यांची मोस्टली क्लोथ्सचे शॉप्स म्हणा किंवा नॉर्मल टॅक्सीज असं ते शॉप्स क्लोज होतात 6 वाजता. तुम्ही बघू शकता भाजीपाला, फ्रूट्स काय असो, त्यांनी असं रोडवर काही शॉप्स टाकले नाही आहे. म्हणजे असं आगगाडी वगैरे असं काही नाही आहे. म्हणजे प्रत्येकाचं शॉप आहे. क्लोथचं पण त्यांनी असं रोड साईडवर त्यांनी सगळं आत स्टोर आहे, स्टोर केलं नॉर्मल तिथं सगळे. यमावाकी छान एकदम GTA सिटीची फिलिंग आली आहे गाडीला बघून. हे 2 दिवसाचं स्टेसाठी आपलं हॉटेल आहे, ड्रीम नाईट म्हणून. तर मला एक गोष्ट कळली नाही, या डोअर कुठल्या कामाचा आहे, म्हणजे काय या डोअरचं का दिलं आहे? इथून उतरणार चढणार का, कशासाठी?
तर आपण आलो आता हॉटेलला, रूमवरती आलो आपण. ब्लॉग इथे एंड करूया. तो लाईक सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू आपण काय काय एक्सप्लोर करू शकतो, काय काय तुम्हाला दाखवू शकतो. बघूया आपण कसा वेळ मिळतो आहे काय. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, सगळ्यांनी एन्जॉय करा.